आणि काळी लांबुडकी चोच, अंगावर काळा आणि सफेद रंग असलेला पक्षी आकाशातून गेल्यानंतर जणू विमानच आपल्या अगदी जवळून उडतंय की काय असा भास होतो. कोकणातील गर्द आणि शांत वातावरणात त्याचा आवाज आपल्यापैकी अनेकांनी ऐकला देखील असेल. राजबिंडा दिसणारा हा पक्षी पाहिल्यानंतर त्याच्या प्रेमातच आपण पडतो. अर्थात धनेश म्हणून त्याला ओळखलं जातं. स्थानिक भाषेत त्याला गरुड, ककणेर अशी देखील ओळख आहे. याच गरुड अर्थात धनेशला रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा पक्षी म्हणून देखील त्याची घोषणा याच संमेलनामध्ये केली गेली. तुम्हाला माहिती आहे, धनेश आपल्याप्रमाणेच रोमॅन्टिक देखील आहे. 50 वर्ष त्याचं आयुष्यमान. आपला जोडीदार ठरल्यानंतर नर मादीला आवडणारी फळं भेट म्हणून देतो आणि इथूनच त्यांच्या संसाराला सुरुवात होते. आणि हो, धनेशनं निवडलेला जोडीदार हा आयुष्यभरासाठी एकच असतो. आपल्या एकदा निवडलेल्या जोडीदारासोबत हे आयुष्यभर एकनिष्ठ राहतात बरं का. इतकंच नव्हे तर त्यांच्या संसाराची गोष्ट देखील आपल्याशी साम्य राखणारी आहे. मादी आई होणार हे कळल्यावर नर धनेश मादीची पूर्णपणे काळजी घेतो. मादीला काय हवं काय नको याची खबरदारी बाळगतो. शिवाय पिल्लाच्या जन्मानंतर त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी देखील धनेश पक्षी जोडीनं घेतात. गरुड अर्थात धनेश हा 70% शाकाहारी तर 30% मांसाहारी पक्षी आहे. बेहडा, चांदफळ, काजरा, काजू, उतरंजिला, जांभूळ, बकुळ, जंगली काजू आणि बिब्बा अशा 48 प्रकारच्या बिया त्याच्या विष्ठेतून पाहायला मिळतात. धनेश जवळपास 12 किलोमीटर पर्यंत परिसरात या बियांचा प्रसार करतात. याच धनेशला जंगलाचा शेतकरी म्हणून ओळखलं जातं. या साऱ्याची इत्थंभूत माहिती या संमेलनामध्ये अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं सादर केली गेली. यावरून किमान संमेलनाचा हेतू किती शुद्ध होता याची कल्पना येण्यास मदत झाली. धनेशच्या जवळपास 4 प्रजाती या रत्नागिरी जिल्ह्यात आढळतात. त्यामुळे जिल्ह्याच्या जैविक वैभवात किती मोठा खजिना दडलाय हे मांडण्याचा हेतू देखील या संमेलनाचा होता.